नमस्कार मित्रांनो. आजचा आपला विषय आहे कारचा वॉरंटी आणि इन्शुरन्सबद्दल. तो इन्शुरन्स आणि वॉरंटी यामध्ये मित्रांनो साम्य दिसतं आपल्याला, पण तसं साम्य त्याच्यामध्ये नाही. समजा आपण गाडी समजा तुम्ही घ्यायला गेलात कुठल्या शोरूमला, नवीन गाडी समजा तुम्ही परचेस करताय. तर त्यावेळेस आपण शोरूमला गेल्यावरती आपल्याला एक लिस्ट आपल्याला भेटते गाड्यांची, जी आपल्याला गाडी आपण बघतोय, आपल्याला बुक करायची त्याची आपण एक लिस्ट बघतोय. त्या लिस्टमध्ये 2-4 कॉलम्स असतात. त्या कॉलम्समध्ये फर्स्ट कॉलम असतं आपलं एक शोरूमचं. एक शोरूम झाल्यानंतर आपला इन्शुरन्सचा पार्ट असतो. इन्शुरन्सचा पार्ट आणि त्याच्यानंतर आपलं RTO टॅक्स, हे असे 2-3 कंपोनंट असतात. तर त्याच्यामध्ये इन्शुरन्स तर आपला कंपल्सरी आहे, त्याच्याबद्दल काही वाद नाही. पण जो आता वॉरंटीचा जो पार्ट आहे, तो पण आता सध्या असा कंपल्सरीच झाल्यासारखा आहे. तो तुम्हाला घ्यावाच लागतो. ते ते होऊन गेलेलं आहे, त्याच्यामध्ये कंपल्सरीचा पार्ट तो झालेला आहे. तर तर मी तुम्हाला त्याच्याबद्दल सांगणार आहे की दोघांचं काम हे वेगवेगळं आहे. वॉरंटी आणि इन्शुरन्स. ज्यावेळेस आपण कार घेतो त्यावेळेस आपण दोन्ही कंपोनंट आपण घेतो. एक तर आपण वॉरंटी पण घेतो आणि इन्शुरन्स पण घेतो. पण काही काही लोकांना हे माहीत नसतं की वॉरंटीचं काय काम आहे आणि इन्शुरन्सचं काय काम आहे. हे दोघांचे कामं डिफरंट कामं आहेत. तर आपण त्याबद्दल आपण आज समजून घेणार आहेत. फर्स्ट आपण घेऊन वॉरंटी. तर ज्यावेळेस तुम्ही गाडी परचेस करता, नवीन गाडी परचेस करता, त्यावेळेस तुम्हाला वॉरंटी ही एक्सटेंडेड वॉरंटी म्हणून भेटते. 25-30 हजार रुपये काय एक्स्ट्रा त्यांचे असतील. 2 वर्षासाठी, आय थिंक 3 वर्षासाठी काहीतरी असतं. तर ते वॉरंटी. हा वॉरंटी जो पार्ट आहे, त्या वॉरंटीमध्ये तुम्हाला तुमच्या गाडीचे इंटरनल जे पार्ट आहे, समजा तुमच्या गाडीचं काही मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट झाले समजा, नंतर तुम्ही गाडी चालवता तुमच्या गाडीमध्ये आपला गिअर आहे, गिअरच पडत नाही, त्याला फर्स्ट गिअर पडत नाही, सेकंड पडत नाही, किंवा AC चालत नाही. हे जे असे मॅन्युफॅक्चरिंग जे पार्ट्स असतात, डिफेक्ट्स, ते कवर होतात आपल्या वॉरंटीमध्ये. आणि ते वॉरंटीमध्ये कवर होतात. आणि आपल्याला काय वाटतं की कधी काही लोकांना, नाही मी माझं ॲक्सिडेंट झालं तरी माझी काय वॉरंटी आहे, असं लोक विचार करतात. पण तसं नाही मित्र. वॉरंटी आणि इन्शुरन्स वेगळं आहे. तर वॉरंटीचं काम हे आहे की तुमचे जे इंटरनल्स पार्ट्स आहेत, समजा काही झालं तुमचं मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट्स तुमच्या गाडीचं, वॉरंटीमध्ये असताना गाडी कुठे बंद पडली, इंजिन खराब झालं, इलेक्ट्रिकल पार्ट. मोस्ट ऑफ आपण काय करतो की आता गाड्यांचे 4-5 हे असतात, आपले व्हेरियंट्स असतात. व्हेरियंट्समध्ये आपण काय करतो, समजा एखाद्या वेळेस आपण बेस व्हेरियंट घेतो. बेस व्हेरियंट घेतल्यानंतर आपण काय करतो, बाहेरून त्याचं मॉडिफिकेशन करतो. तसं बाहेरून केल्यानंतर ठीक आहे, आजकाल ते कपलिंग वगैरे आहेत, वायरची छेडाछेडी होत नाही वगैरे, काही नाही, हे ठीक आहे. पण कधी अचानक बाहेर गेलं, काही झालं, त्या वायरिंगच्या ह्याच्यामध्ये तुमचं समजा गाडीचं हे झालं, आग वगैरे पकडली गाडी, तर ते वॉरंटीमध्ये तुमचं हे होतं, वॉरंटीमध्ये तुमच्या काउंट होतं. शक्यतो मित्रांनो की गाडी घेताना बाहेर ते कपलिंग असणं त्याचीच तुम्ही प्रिफेर करा. कपलिंग, वायरची छेडाछेड, ही इन केस थोडीशी जरी वायर तुमची कट झाली तरी वॉरंटी तुमची हे होते, क्लोज होऊन जाते. वॉरंटी कंपनी देत नाही त्याच्यावरती नंतर मग तुम्हाला. तर हा एक पार्ट आहे एक्शन. आणि इन्शुरन्सचं मित्रांनो काय, इन्शुरन्स हा इंडियामध्ये आपलं कंपल्सरी केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण इन्शुरन्सचे 2 पार्ट असतात, एक फर्स्ट आणि थर्ड पार्टी. फर्स्टमध्ये काय येतं, कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स म्हणतात त्याला फर्स्टमध्ये तुमचं काय होतं, तुम्ही तुमच्या गाडीचं डॅमेज, समजा तुम्हाला फ्लड आला, तुमच्या गाडीवरती झाड पडलं, एखाद्या वेळेस स्ट्रॉम वगैरे आला याच्यामध्ये, तर हे त्याच्यामध्ये तुम्हाला कवर होतं तुमच्या गाडीचं. आणि थर्ड पार्टी पण तुमच्याकडून काही झाडे थर्ड पडलेत, पण त्याच्यामध्ये पण ते कवर होतं. आणि थर्ड पार्टीचं काय आहे की फक्त थर्ड पार्टी म्हणजे तुमच्या गाडीकडून कोणाला काही दुखापत वगैरे झाली तर तोच इन्शुरन्स त्याच्यामध्ये कवर करतो.
तर हे थर्ड पार्टी इन्शुरन्स आहे. तर इन्शुरन्स आणि वॉरंटी यामधला फरक तुम्हाला थोडासा कळाला नाही का? कन्फ्युजन आहे थोडं काही तुमचं. तर कन्फ्युजन असेल तर ते सांगतो. वॉरंटी हा इंटरनल पार्ट आहे. जसे की तुमच्या इंजिनमध्ये काही बिघाड, इलेक्ट्रिकल पार्टमध्ये बिघाड, अजून काही दुसरं असेल, इलेक्ट्रिक समजा काही झालं, ए सी वगैरे खराब झालं, हे ते मॅन्युफॅक्चरिंग जे आहे ते त्याच्यामध्ये वॉरंटीमध्ये काउंट होणार. आणि इन्शुरन्समध्ये काय काउंट होणार तुमचं, की तुमच्याकडून कुणाला काही झालं, दुखापत वगैरे झाली, तसं काही होऊ नये कधी, पण दुखापत झाली तर ते त्याच्यामध्ये कवर होईल. फ्लडमध्ये तुमच्या गाडी काही झाली, तुमच्या गाडीवरती झाड वगैरे पडलं, काय स्ट्रॉम वगैरे आला त्याच्यामध्ये झालं, तुमची गाडी चोरी झाली, याच्यामध्ये पण ते काउंट होईल तुमच्या इन्शुरन्समध्ये. तर हे 2-3 पार्ट्स आहेत. याला घेऊन खूप जणांचं कन्फ्युजन आहे, की काही लोक म्हणतात, की माझ्याकडे वॉरंटी पण आहे, गॅरंटी पण आहे. मी समजा कुठं गाडीनं डिवायडरला माझी हे झाली, घासली गाडी किंवा काय झालं तरी मी काय वॉरंटीमध्ये क्लेम करेन. पण ते वॉरंटीमध्ये क्लेम नाही होत मित्रांनो. ते तुमच्या इन्शुरन्समध्ये क्लेम होतं. हां, आणि जर तुमची गाडीचं तुम्ही कुठं हायवेवर चाललात, गाडी बंद पडली, इंटरनल पार्ट जर खराब झाला, तर ते वॉरंटीमध्ये जाते. हे मोस्ट ऑफ कसं आहे, नवीन गाडीमध्येच होतं आजकाल. आणि जुनी जी युज्ड गाडी घेणार आहेत, त्यांनी मला असं वाटतं, की आता समजा तुम्ही युज्ड गाडी घेतात. युज्ड गाडी माणूस कधी विकतो? 2-3 वर्ष झाले, 5 वर्ष झाल्यानंतर. आणि त्यानंतर तो गाडी समजा विकायला काढतो. तर तोपर्यंत त्याची हे आपली वॉरंटी तर काय नसतेच त्याच्यामध्ये, आणि आपण घेत पण नाही नंतर. एकदा फर्स्ट ओनरने जी वॉरंटी यूज केलेली आहे तेच पुन्हा आपण घेत पण नाही. पण वॉरंटी घेणं हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो आजकाल. कारण ज्यावेळेस तुम्ही युज्ड गाडी घ्यायला जाता, युज्ड गाडी घेताना तुम्हाला थर्ड पार्टी इन्शुरन्स कंपल्सरी आहे. हे तर तुम्हाला माहीत असेल. थर्ड पार्टी इन्शुरन्स कंपल्सरी आहे. पण याच्यामध्ये वॉरंटी कोणीच देत नाही. जे डीलर आहेत, डीलर, तर त्यांच्याकडे तर हे तुम्हाला भेटणार नाही. आजकाल जे काही नवीन प्लॅटफॉर्म आलेत युज्ड कार्सचे, त्यांच्याकडे आजकाल एक्सटेंडेड वॉरंटी भेटते. 1-2 वर्ष किंवा 1 वर्ष. तर त्याचे पण चार्जेस आहेत. तर त्याच्यामध्ये ते काय कव्हर करतात? तुमचं इंजिन, तुमचे इलेक्ट्रिकल पार्ट्स, हे असे कव्हर हे करतात. आणि दुसरं तर इन्शुरन्स तर आहेच तुमच्याकडे, की थर्ड पार्टी इन्शुरन्स तुमच्याकडून दुसऱ्याला कोणाला काही झालं तर ते इन्शुरन्समध्ये कव्हर होतं. आणि जर समजा युज्ड गाडीचा आजकाल कसं आहे, जास्त भरोसा नाही का, कोणी कशी यूज करतं, काय करतं. पण माझं असं म्हणणं आहे, की तुम्ही डीलर आणि ऑनलाईन याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला प्राइजेस पण फरक येणार. डीलरचे प्राइजेस थोडे कमी असतील, पण त्याच्यामध्ये तुम्हाला कसं वॉरंटी वगैरे काही भेटणार नाही. ही तुमची जबाबदारी असेल. तिचं काही टेक्निकल पार्ट वगैरे काही खराब वगैरे झाला, हे तर ते तुमचं स्वतःला बघायचं आहे. आणि जर तुम्ही ऑनलाईन परचेस करायचा विचार करता, ऑनलाईन परचेस करायचा विचार केल्यानंतर तुम्ही थोडंसं आजकाल त्याच्यामध्ये वॉरंटीचा पार्ट येतो आहे. मी बघितलेलं आहे, की वॉरंटीचा पार्ट खूप कॉस्टली चालू आहे त्याच्यामध्ये. 12 मंथचा वॉरंटी कॉस्ट आय थिंक 20-25 हजार रुपये ते चार्ज करतात मध्ये. पण त्याच्यामध्ये ते सगळं इन्क्लूड करतात, की 1 वर्षामध्ये तुमचं इंजिनचं काम, गिअर बॉक्स वगैरे, हे काय जे ते त्यांच्या कंपनीचे जे आहेत रूल्स, त्याच्यामध्ये ते कव्हर करतात. तर मित्रांनो, हाच आहे, की आज त्याच विषयावरती बोलायचं होतं, की इन्शुरन्स आणि वॉरंटी खूप लोकांचं कन्फ्युजन आहे. त्यामुळे मला हे आज विषय घ्यायचा होता मित्रांनो. मित्रांनो, तुम्हाला जर हा विषय जर आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, फॉलो करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. धन्यवाद.